मेहनत की कि उन्होंने हमें एक शब्द दिया था कि 11:30 तक बिल्कुल आपकी जो स्पर्धा है वो शुरू हो सकती है। 38 के दो ही प्लेयर खेल सकते हैं, दोनों टीमें ध्यान दें, 38 के दो ही प्लेयर खेल सकते हैं। यस, मार्कंडे के प्लेयर प्रकाश सर कल्याण से देख रहे हैं और उन्होंने हार्दिक शुभकामना भेजे। थैंक यू प्रकाश सर। गजानन आणि पांडुरंग ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे। इंद्रपाल मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ओव्हर द विकेट, पहिला चेंडू ऑफ स्टंप किंचितसा सोडणारा हा चेंडू आपण बघितला। नक्कीच पंचांकडे आशालभूत नजरेने बघितलं होतं, पण पंच आमचे जे आहेत ते माहीर पंच आहेत। स्क्वेअर लेगचे पंच त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर जी हा मैं हूँ खलनायक अशा पद्धतीने वाईड बॉलचा इशारा करत असतात ते। इंद्रपाल इथे मात्र आपण पाहतोय, आता मात्र नाही, या ठिकाणी आपण पाहतोय की गोलंदाज बसू शकलेला नाही पंचांच्या नजरेतून। हा चेंडू वाईड आहे, वाईडने सुरुवात होते मार्कंडे कारिवली संघाचे 1ने। गजा आज सलामीस आलेला आहे। गजा आणि पांडुरंग ही जोडी खेळपट्टीवर आहे मार्कंडे कारिवली संघाची। इंद्रपाल गोलंदाजी सुरुवात करतोय। इथे मात्र फुलटॉस चेंडू, स्वंग केलेल्या चेंडूला 3 षटकांचा सामना आहे आणि पॉवर प्लेचं षटक नाही आहे, पॉवर प्लेचं फील्ड रिस्ट्रिक्शन नाही आहे आणि त्याचमुळे आपण पाहतोय की दूर सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात आहे। 2 धावा मिळाल्या आहेत, 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होते ती 3। शेळके सरांचा सुमधुर आवाज आपण आज ऐकला आणि आज आमच्या समालोचन कक्षामध्ये एक्सपर्ट स्कोररची भूमिका निभावताना कमी तिथे आम्ही या उक्तीप्रमाणे। इथे मात्र ड्राईव्ह केलेल्या चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, 1 धाव तर मिळेलच, यात वादच नाही। जबरदस्त थ्रो आपण बघितला। आज चौटावीरा मानकोली संघाची, मानकोली बी संघाची जर फिल्डिंग बघितली तर टॉप क्लास झालेली आहे। संघाचं नाव जरी बी असेल मात्र जी क्षेत्ररक्षण आणि बॉलिंग झालेली ती A1 झालेली आहे। मात्र नंदकिशोर कारभाव बी संघाकडून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा मात्र पूर्ण झालेल्या नाहीत प्रेक्षकांच्या। इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता, यस, समोर, अगदी समोर, यष्ट्यांच्या समोर पकडलेलं आहे आणि पहिला फलंदाज बाद होतो। या इथे पांडुरंग खूप लढत चांगली दिली होती अश्विन पाटील यांनी नंदकिशोर खारभाऊ बी संघासाठी, चांगली धावसंख्या उभारली होती। मात्र शेवटच्या षटकामध्ये जबरदस्त फलंदाजी केली आणि गावदेव चौटा डुंगे या संघाने मात्र सामना आपल्या कब्जामध्ये केला होता। नवीन 40+ संघाच्या सर्व संघांना मी एक बात नमूद करून देईन की तुम्ही जेव्हा जेव्हा या मैदानावर याल ना तेव्हा तुमची जी स्फूर्ती आहे ती डबलने होईल। तुम्ही 100% याल मात्र इथे 200% तुम्ही योगदान देणार म्हणजे देणार, कारण हे मैदान असं आहे ना, आउटफील्ड जबरदस्त, ग्रासी आउटफील्ड, त्यानंतर जबरदस्त पिच, आजूबाजूला लोकेशन अगदी जबरदस्त आहे, आयोजन नियोजन अतिशय उत्कृष्ट आहे। 200% तुम्ही इथे योगदान देणार हे नक्कीच। इंद्रपाल इथे मात्र पाहतोय आपण कट केला होता चेंडू, फुलर लेनचा चेंडू, यॉट टाकण्याच्या नादात मात्र चेंडू भरकटला, डावेशीच्या बाहेरचा चेंडू। 1 धाव मिळते, धावबाद वाईटच्या रूपाने, धावसंख्या होते ती 5। यावेळी मात्र चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलेलं आहे। सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचे सुजित पाटील यांचं मी नाव घेईन। सुजित पाटील यांनी खूप मेहनत केलेली या स्पर्धेसाठी, गेले 2 दिवस नाही तर 10 ते 15 दिवस या स्पर्धेसाठी झटत आहेत सुजित पाटील। आणि त्यानंतर सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचे जगदीश पाटील, त्यानंतर इथे बसलेले एकविरा पिंपळनेर संघाचे अष्टपैलू खेळाडू हनुमानजी पाटील, धर्मेंद्रजी तांगडी, घनश्यामजी भोईर, कोषाध्यक्ष आहेत स्वतः, खूप मेहनत घेतलेली आहे यांनी सर्वांनी। इथे मात्र पाहतोय आपण कुठे ना कुठे फुलर लेन गोलंदाजी करण्याच्या नादात गोलंदाज पूर्णपणे दिशा भरकटलेले आहे। बॅक टू बॅक 2 वाईट तर अगोदर टाकले, त्यानंतर अजून 1 वाईट टाकलेलं आहे। या धावसंख्येला आकार मिळतो, धावसंख्या होते ती 8 सॉरी।
इथे मात्र खाली राहणारा चेंडू कुठे ना कुठे आपण पाहतोय पिच पूर्णपणे आपला रंग दाखवताना. सूर्यप्रकाश छान पडलेला आहे, पिच ही सुकलेली आहे. मात्र जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता, गोलंदाजीवर नियंत्रण असणं अतिशय आवश्यक आहे. पहिल्या षटकात आपण पाहिलं 3 वाईट टाकल्यानंतरही चांगली गोलंदाजी केलेली इंद्रपालने. या षटकाचं विश्लेषण जर सांगायचं झालं तर 1 षटक 8 धावा आणि 1 गडी बाद. उद्या ज्या ज्या संघांच्या मॅच आहेत, माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल, यूट्यूबच्या माध्यमातून जर आपण ही स्पर्धा पाहत असेल, वेळेवर पोचा प्लीज. वेळ अतिशय महत्त्वाची आहे, वेळ कुणासाठी थांबत नाही. आज प्रत्येक संघ वेळेवर हजर राहिला आणि खास करून प्रतापदादा पाटील यांनी सर्व संघांचे कौतुक केले की एकाही संघाला फोन करून बोलवावं लागलं नाही, की एकाही संघाला विनंती करावी लागली नाही की तुम्ही या मैदानावर पोचा. असं सर्वांनी खूप सहकार्य केलं. मनोज इथे मात्र चेंडूला खेळून काढलेलं आहे, वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक चूक करतोय, येस, आणि 2 धाव पूर्ण होतीलच. कारण ही आउटफील्ड अशी आहे ना, तुम्ही जेव्हा क्षेत्ररक्षक चूक करताय, मिसफील्ड करता, 2 धावांची संधी मिळत असते फलंदाजांना. सीझन ट्रॅक आहे आणि सीझन ट्रॅकवर टेनिस क्रिकेट खेळणं कुठे ना कुठे डिफिकल्ट असतं. मात्र जेव्हा तुमचा खेळ ढळतो तेव्हा नक्कीच तुम्ही चांगली कामगिरी करत असता. इथे मात्र मोठा फटका, चेंडू हवेत आहे, मनोज स्वतः चेंडू खाली, येस, व्हॉट अ कॅच, कॉट अँड बोल्ड. मनोज केनी याच्या मार्फत आणखी एक फलंदाज होतो या ठिकाणी मार्कंडे कारिवली संघाचा बाद. नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून हे 5वं वर्ष आहे. नक्कीच आठवण देईन मी रमेश तरे साहेब यांची, कारण रमेश तरे साहेब प्रत्येक दमन दौऱ्यासाठी जी मेहनत करतात ती वाखाणण्याजोगी असते. आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही, परंतु अजूनही त्यांचा कंट्रोल या पूर्ण सिरीजवर आहे आणि नक्कीच ब्लेस आहेत, आशीर्वाद आहेत नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या सर्व खेळाडूंचे, आणि म्हणूनच त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत आहेत. नक्कीच तरेसाहेब पुन्हा एकदा आपण सामील व्हाल या संघटनेमध्ये, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वेळ 1 धाव पूर्ण केलेली, एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होईल ती 11. आज आयोजन कमिटी रिलॅक्स वाटतंय बघा. घनश्यामजी भोईर, हनुमानजी पाटील, धर्मेंद्रजी तांगडी, सुजितजी पाटील सर्व रिलॅक्स आहेत. संदीप मोरे, त्यानंतर अध्यक्ष, कार्याध्यक्ष. कारण आज असं वाटलं नव्हतं की कुठे ना कुठे सामन्याला सुरुवात होईल, मात्र खरोखरच मेहनत रंगलाई. खूप चांगल्या पद्धतीने आपण सामने पाहतोय. धावसंख्या 12वर पोचलेली आहे. गणपत भोईर यांचंही योगदान विसरून चालता कामा नये, कारण त्यांची जी 4 व्हीलर आहे ती प्रत्येक कार्यासाठी त्यांनी इथे बहाल केलेली आहे. इथे मात्र चेंडूला हा खेळून काढलेला आहे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, जबरदस्त क्षेत्ररक्षण, आणि अशा प्रकारे फलंदाज होतोय मार्कंडे कारिवली संघाचा आणखी एक धाव बाद. रमेश बाद होऊन परतलेला आहे. आणखी एक धक्का लागलेला आहे मार्कंडे कारिवली संघाला. आज मात्र एक कमाल केली गावदेव चौथा डुंगे संघाने, ज्या संघाकडून अपेक्षा नव्हती. नंदकिशोर कारभार बी संघ ही अगदी तरोताजा झाला होता. पहिला जरी सामना पराभूत झाला होता तरी असं वाटलं होतं की एक टफ एन्काउंटर होईल आणि नंदकिशोर कारभार बी संघ कुठे ना कुठे भारी पडेल गावदेव चौथा डुंगे संघावर. मात्र काय जबरदस्त खेळ केला गावदेव चौथा डुंगे संघाने आणि नंदकिशोर कारभार बी संघाला पराभूत केलं. हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असणं आवश्यक आहे. इतक्या लांब तुम्ही खेळायला येता आणि तो खेळ करण्यासाठी 100% योगदान देणं अतिशय आवश्यक असतं, आणि ते आज गावदेव चौथा डुंगे संघाच्या सर्व खेळाडूंच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालं. मनोज इथे मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू, शफल क्रॉस झाला होता, फलंदाज, येस, डॉट चेंडू जातोय आणि अशा प्रकारे दुसरं षटक संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर लागलेले आहेत 13. 6.50च्या सरासरीने 13 धावा धावपलकावर पाहतोय आपण मार्कंडे कारिवली संघाच्या.
आज चौथ्या रोमांकोली बी संघाने जी गोलंदाजी केलेली आहे ती गोलंदाजी आपण पाहतोय की खूप त्यांनी परीक्षण केलेलं आहे, खूप निरीक्षण केलेलं आहे आणि प्रॅक्टिस अतिशय महत्त्वाची आहे. ती प्रॅक्टिस ही खूप करून आलेले आहेत चौथ्या रोमांकोली बी. आणि त्याची बॉडी लँग्वेज बघा, पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज हे आवश्यक असतं. तुम्ही टेनिस क्रिकेट खेळा किंवा लेदर क्रिकेट खेळा, पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज अतिशय आवश्यक असते आणि ती आज चौथ्या रोमांकोली बी संघाकडे आपल्याला पाहायला मिळते. वेल शेवटचं षटक आहे, स्लॉग षटक आहे आणि स्लॉग षटकासाठी पाचारण केलेलं आहे विशालला. अपेक्षा होती की विशालकडे चेंडू सोपवला जाईल आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय की विशालकडे चेंडू सोपवलेला आहे. शॉर्ट थर्ड मॅनला कायम केनी, शॉर्ट फाईन लेग आहे, डीप थर्ड मॅन, डीप कवर, डीप एक्स्ट्रा कवर, लॉंग ऑफ नाही आहे, लॉंग ऑन, वाईड ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग असे क्षेत्ररक्षण सजवलेले विशालने. पहिला चेंडू अतिशय हलू सोडला होता चेंडू, बघतोय आपण अगदी ब्लॉक होलमध्ये. डेफिनेटली फलंदाजाला खेळण्यास भाग पाडलं, मात्र एक धाव पूर्ण झाली. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या झाली ती 14. 14 लॉस ऑफ 3 विकेट. गजानन, पांडुरंग आणि रमेश हे 3 फलंदाज, फ्रंटलाईन फलंदाज बाद झालेले आहेत. इथे मात्र शॉर्ट चेंडू, टॉप एज लागलेले क्षेत्ररक्षक तैनात आहे. येस, इज गॉन. आणखी एक फलंदाज बाद होतो या ठिकाणी मार्कंडे कारिवली संघाचा. बघा, स्लॉग षटकामध्ये तोच गोलंदाज खरा गोलंदाज असतो जो ज्याप्रमाणे फील्ड लावतो त्याप्रमाणे गोलंदाजी करतो. इथे विशालला माहीत होतं की शॉर्ट चेंडू टाकणं आवश्यक आहे आणि शॉर्ट चेंडू टाकल्यानंतर शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चूक करत नाही. एक सुरेख झेल आणि फलंदाज फेल. धावसंख्या धावफलकावर अजूनही स्थिर आहे 14. 14. वेल नंदकिशोर खारबाब बी, तुम्हाला उसंत नाही आहे, आपण थांबायचं आहे. वीर तानाजी दापोडे संघासमोर तुम्हाला 2 हात करायचे आहेत. नंदकिशोर खारबाब बी. ह्या लॉटमधील शेळके सर जर संघ बघितले, नंदकिशोर खारबाब बी, चौथा रोमांकोली बी, वीर तानाजी दापोडे, मार्कंडे स्पोर्ट कारिवली आणि चौथा गावदेव चौथा डुंगे, सर्व संघ एकाच एक भारी संघ आहेत. जो संघ चांगला परफॉर्मन्स करेल, टफ मुकाबला करेल किंवा टफ लढत देईल, तो संघ नक्कीच 12मध्ये पोहोचू शकतो. त्यानंतरचा सामना नंदकिशोर खारबाब बी आणि वीर तानाजी दापोडे, दोन्ही संघ आपण तयार राहा. आज संकष्टीचा दिवस आहे, आज गणपतीचा दिवस आहे आणि या गणपतीच्या दिवसामध्ये कुठले संघ 12मध्ये पोचत आहेत बघूया. विकेट हॅट्रिकसाठी 555 रुपयांचं पारितोषिक आहे आपल्याकडे अध्यक्ष प्रतापदादा पाटील यांच्याकडून. मात्र इथे विकेट हॅट्रिक घेण्याचा प्रयत्न केला होता, लेग स्टम्पच्या बाहेर चेंडू, व्हाईटचा इशारा येतो पंचांचा. एक अवांतर धाव, धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या होते 15. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय हे सामने, ते मात्र क्षेत्ररक्षक चूक करतोय, कुठे ना कुठे चूक करतोय आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. हॅलो, 1 शॉट पंचांचा इशारा आलेला आहे. धावसंख्या धावफलकावर लागते ती
18 आणि 19 धावांचं लक्ष, म्हणजे 18 चेंडू आणि 19 धावांचं लक्ष चौथा हिरवा मानकोली बी संघासमोर. चला नंदकिशोर खारबाव बी आणि वीर तानाजी दापोडे दोन्ही संघाचे कर्णधार आपण या. आपण राहुल माली यांच्या शुभ हस्ते आपण ही टॉस करूया. राहुल माली एक डॅशिंग पर्सनॅलिटी, विलासमती राहणार रेग्युलर संघ असो किंवा विलासमती राहणार 40+ संघ असो, चला नंदकिशोर खारबाव बी संघाचे कॅप्टन वीर तानाजी दापोडे संघाचे कॅप्टन वीर तानाजी दापोडे संघाचे कॅप्टन आपण या. टॉस करायचे आहे. वेल मित्रांनो, आणखी एक महत्त्वपूर्ण सामन्याची आपण टॉस करायला जात आहोत. आणि टॉस नक्कीच आमचे जवळचे मित्र विलासमती राहणाल रेग्युलर आणि 40+ संघाचे खंदे समर्थक, दमन चषकासाठी ज्यांचे नेहमीच सहकार्य राहिलेले आहे असे राहुल माली यांच्या शुभ हस्ते आपण ही टॉस करणार आहोत. तीन षटकांचा सामना असेल. टॉस करत आहोत आपण. येस, वीर तानाजी दापोडे संघाने टॉस जिंकलेले. काय निर्णय असेल? आमचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल. अजून एक संधी आहे, काय वाटतंय? बघू आता, प्रयत्न करणं आमच्या हातात आहे, बाकी त्याच्यावर आहे. येस, आपल्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. शिवारी 2 सामने हरलात, काय म्हणत? मनात आता काय असणार आहे, 2 मॅच हारलो आहे, त्याचा कुठेतरी वचपा काढायचा प्रयत्न असेल. नक्कीच आपल्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. वीर तानाजी दापोडे संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि नंदकिशोर खारबाव बी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो हॅलो हॅलो, धन्यवाद चिकणे सर. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या अंती 18 धावा धावपर गमावलेल्या असताना 19 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरावं लागेल. इथे मात्र चौथा हिरवा मानकोली बी या संघाच्या 2 फलंदाजांना, चौथा हिरवा संघाकडून 2 आघाडीचे फलंदाज रविकांत पाटील आणि गणेश केणी नावाचे 2 फलंदाज इथे मात्र येतील. 3 षटकांचा सामना असेल. 19 धावांचं आव्हान आहे आणि 3 षटकांमध्ये 6.33ची धावगती इथे मात्र कायम ठेवावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. सेकंड राऊंडचा सामना निश्चितच 1-1 या अगोदर सामने जिंकून हा सामना तुम्ही पाहताय तो मार्कंडे स्पोर्ट्स कारुली वर्सेस चौथा हिरवा मानकुली बी. फलंदाज तयार असतील. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचंय. मित्रांनो, तुम्ही पाहतात भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना आयोजित दमन स्पर्धा 2021. चला, यस, अंपायर ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले, गेम इज ऑन. पांडुरंग नावाचा गोलंदाज. पांडुरंग नावाच्या गोलंदाजाची ही सुरुवात आहे. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ, कव्हर, स्वीपर कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आपण पाहिलं. 1 धाव इथे मात्र आली. एकेरी दुहेरी धावा ज्या पण येतील तिथे निश्चितच चौथा हिरवा मानकोली संघ इथे मात्र समाधानी असेल, कारण जे टार्गेट आहे ते टार्गेट 19 धावांचं आहे आणि
3 षटकांमध्ये 19 धावा इथे मात्र या खेळून काढाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी अप्रतिम राहिली होती. ज्ञानेश्वर मुकादम सर आपण पाहिलं, इंद्रपाल याच्या माध्यमातून निश्चितच फक्त आणि फक्त पॉवर प्लेच्या षटकामध्ये 8 धावा दिल्या गेल्या. एक गडी त्याने बाद केला. त्यानंतर मनोज याने अप्रतिम गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 5 धावा इथे मात्र दिल्या आणि एक गडी त्याने बाद केला. आणि ह्या दोघांच्या पावलावर पाऊल ठेवत असताना विशाल माळी नावाचा गोलंदाज आपण मैदानामध्ये अनुभवला आणि त्याने 2 गडी बाद देत फक्त आणि फक्त 5 धावा इथे मात्र घेण्याची संधी समोरच्या प्रतिस्पर्धी फलंदाजांना तिकडे मात्र दिली. गोलंदाज इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल करत असता पांडुरंग खरं तर मानकोली संघाकडून अतिशय महत्वाचा आणि की बॉलर असेल, कारण आतापर्यंत जे सामने मार्कंडे कारिवली संघ खेळलेला आहे त्या प्रत्येक सामन्यामध्ये पांडुरंग याची जी ॲज बॉलर म्हणून जी भूमिका आहे ती फार महत्वाची आहे. कारिवली संघाला विनंती, ऑफिशियल कॉल तुमच्यासाठी, अधिकचा वेळ आपण खर्च करू नका. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य. गोलंदाज तयार असतील, सामना करतील गणेश केनी. रिव्हर्स स्वीट अटेम्प्ट केलेला आहे. चांगला अटेम्प्ट इथं पाहिला आपण, रिव्हर्स अँड सक्सेसफुल. दरम्यान हिट विकेटच्या रूपाने मात्र गडी बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितच जो प्रयत्न होता, प्रयत्न चांगला होता आणि प्रयत्नामध्ये यशही मिळालं होतं, परंतु ज्या पद्धतीनं तो फटका खेळायला हवाय तो खेळत असताना निश्चितच आपल्या शरीराचा काही भाग त्या एष्ट्यानं लागला आणि हिट विकेटच्या रूपाने गणेश केनी ते मात्र बाद झालेले आपल्याला पाहायला मिळाले. पहिला गडी बाद होतोय चौथा हिरवा माणकोली बी संघासाठीचा गणेश. समजला खर तर फटका फार सुंदर होता. फटक्यावरचं टायमिंग चांगलं होतं, फटक्याची चॉईसही चांगली होती आणि प्लेसमेंटही चांगलं होतं. चौकार आला होता परंतु टेक्निकली तो चौकार मानता येणार नाही, कारण 8 विकेटच्या रूपाने गडी ते मात्र बाद झाला. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपतोय, 1 गडी बाद हिट विकेटच्या रूपाने. आता मात्र मागच्या सामन्यामध्ये 16 धावांची खेळी साकारणारे रमेश भुईर फलंदाजीसाठी उपस्थित असतील स्ट्रायकिंग एंडला. ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलोय. पायीचं एक क्षेत्ररक्षण होईल का? दुसऱ्या टप्प्यावर चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. गुड फिल्डिंग बाय द फिल्डर. एक धाव इथेही आलेली आहे आणि एका धावेने धावफलक एकने वाढत असताना जाऊन पोहोचतं ते 2 वर. या सामन्यांचा आनंद घेत असताना निश्चितच भीमशेठ पाटील आमच्या उजव्या बाजूला खूप निरीक्षण करून सामने बघत आहेत. पायीचे गोलंदाज तयार. लेग साईडच्या दिशेने खेळून काढलेलं आहे. झेल घेण्याची संधी होती, संधीचं सोनं इथे मात्र केलं जात नाही आणि आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला जातो रविकांत पाटील याला. लोअर फुलटॉस होता आणि चांगल्या पद्धतीचा फटका होता, टायमिंग चांगलं प्रॉपर जुळलं होतं, परंतु हा फटका जिकडे गेला तिथे मात्र क्षेत्ररक्षक लावलेला होता आणि मला असं वाटतं जो ट्रॅप इथे मात्र रचला होता फलंदाजासाठी त्या ट्रॅपमध्ये गोलंदाज तर सक्सेसफुल झाला, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ तिकडे मात्र मिळाली नव्हती. तरीही 1 धाव आलेली असताना धावफलक 3 पर्यंत पोहोचलं. धावगती जी राखायची आहे ती 6 धावांची राखायची आहे. पाहायचं आहे आताचा हा फटका फार उंच गेला, चेंडू फार काळ हवेमध्ये राहिला. 2 धावा ह्या फटक्यावर अर्जित करत असताना रमेश नावाचा फलंदाज आपण पाहतोय. धावफलक 2 ने वाढतंय आणि जाऊन पोहोचलं ते 5 वर. 5 धावा धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाज स्वतःला पुन्हा एकदा तयार करतील. इथेही चेंडू फार काळ हवेमध्ये झेल घेतला जातो का? यस, अप्रतिम झेल इथे मात्र कलेक्ट केला गेला आणि फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. रमेश भोईर हा फलंदाज इथे मात्र बाद झाला. बाद होण्यापूर्वी व्यक्तिगतरित्या 3 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्या माध्यमातून इथे मात्र 19 धावांचा पाठला करत असताना आलेलं आपण पाहायचंय. आता मात्र नवीन फलंदाज श्री मैदानामध्ये मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतील. पाहायचंय रविकांत आणि त्याच्या साथीनं श्री नावाचा हा फलंदाज आहे. 19 धावांचं लक्ष आहे आणि उर्वरित आता मात्र लक्ष बदलतंय. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज इथे मात्र हा सामना जिंकण्यासाठी असणार आहे चौथा हिरवा माणकोली बी या संघाला.
पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा आल्या आणि या 5 धावांच्या मोबदल्यात महत्त्वाचे 2 गडी इकडे बाद झालेले आपल्याला पाहायला मिळाले. गणेश केनी आणि रमेश भोईर असे 2 महत्त्वाचे गडी इकडे मात्र बाद झाले. पाहायचं लो स्कोरिंगचा सामना आहे आणि या सामन्यामध्ये जर खोचक गोलंदाजी झाली तर सामन्यामध्ये कुठेतरी इंटरेस्ट निर्माण होईल. अदरवाईज फलंदाजी जर चांगली झाली तर हा सामना लवकर संपेल, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. महेंद्र पाटील नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर क्रमांक 2चा स्वतःला सेट आणि तयार करत असताना सामना करतील फलंदाज श्री. पहिला चेंडू फार उंच चेंडू पडल्यानंतर उडालेला आपण पाहिला आणि अशा ह्या विकेटमध्ये मुकादम सर निश्चितच कुठेतरी दम असलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण पाऊस पडलाय, वेट अशा पद्धतीने कंडिशन्स झाल्या जरी असतील तरी खेळपट्टीचं जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर कुठेतरी आपल्याला रिव्हील होताना पाहायला मिळतं. गोलंदाजाला पुन्हा एकदा वेगळ्या विचारासह या षटकातील पहिला चेंडू हाताळावा लागेल. अतिरिक्त एका धावेने धावफलक 6 पर्यंत गेलेलं आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज तयार. एक धाव इकडे मात्र अर्जित झालेली आपण पाहिली. एका धावेने धावफलक 1ने वाढून 7 पर्यंत जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळालं. 7 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. महेंद्र पाटील. ऑफसाईडच्या दिशेने ऑफस्टमच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि अगोदरच स्टान्स चेंज केला होता म्हणून पंच कोणताही वाईडचा इशारा ते मात्र देत नाही. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आपण पाहिली. गोलंदाज तयार. मोठा फटका आहे, पायचा आहे, उंची मिळाली, अंतर मिळतं का? अप्रतिम क्षेत्ररक्षण दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा झाल्या. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न इथे केला गेला नाही. रवी आणि श्री नावाची जोडी मैदानामध्ये असताना 2 धावा आपण पाहिल्या. ओ दी बॉलर हेड चेंडू गेला होता. धावफलक निश्चित 9 धावापर्यंत पोहोचलेला आपण पाहिलं. 9 धावा धावफलकावर. इथेही मोठा फटका आहे, पाहायचा आहे यावेळेस अंतर मिळतं का? इथेही चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आपण पाहिलं. लागोपाठचे 2 फटके चांगले होते मित्रांनो, परंतु त्या फटक्यांच्या बरोबरच तुमच्याकडे धावगती चांगलं असणं गरजेचं आहे. चेंडू निश्चितच डीप लॉंग ऑन रिजनमध्ये गेला आणि तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालं जरी असेल तरी 2 धावा येणं गरजेचं होतं, परंतु तसं पाहायला मिळालं नव्हतं. 1 धाव आली. 9 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. आडव्या बॅटने खेळून काढलेला 1 धाव पूर्ण पाहायचंय. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही कारण क्षेत्ररक्षण इथे अप्रतिम झालं. क्षेत्ररक्षणाचा दर्जा दोन्ही संघांनी चांगला आतापर्यंत राहिलेला आहे आणि धावफलक या एका धावेनंतर 11 पर्यंत जाऊन पोहोचलं. उर्वरित सामन्यामध्ये उर्वरित खेळामध्ये 8 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. चौथा हिरवा मानकोली बी या संघाला. इथेही लेग साईडला खेळून काढलेला आहे. 1 धाव इथेही पूर्ण झाली. मिसफील्ड आणि 4 धावांसाठीचा चौकार. नशिबाचा चौकार इथे मात्र शेवटच्या चेंडूवर आलेला मित्रांनो आपण पाहिला. याच चौकाराबरोबर धावफलक वाढून 15 पर्यंत जाऊन पोहोचलं. आता निश्चितच समीकरण या सामन्यातील 6 चेंडू आणि 4 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत ते चौथा हिरवा मानकोली बी या संघाला. आतापर्यंत चांगली फलंदाजी राहिली आहे ती रविकांत याची. आतापर्यंत 1 चौकार त्याने मारलेला आहे आणि त्याचबरोबर 1 दुहेरी धाव आणि 3 एकेरी धावा इथे आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून आपण पाहिल्या. त्याचबरोबर श्री मैदानामध्ये गेल्यानंतर स्ट्राईक रोटेट करण्यामध्ये समर्थ ठरताना फक्त आणि फक्त 2 धावा त्यांनीही कॉन्ट्रीब्यूट केलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. 4 धावांची गरज असेल निश्चितच. 6 चेंडू इथे मात्र शिल्लक असतील. सहा चेंडू आणि 4 धावा हा सामना जिंकण्यासाठी चौथा हिरवा मानकोली बी संघासमोर हे समीकरण असेल. ज्या पद्धतीच्या कंडिशन्स आहेत आणि तरीही 6 चेंडू 4 धावा मला असं वाटतं पाहिजे या आव्हानामध्ये काही नाट्यमय परिवर्तन होतं का?
4 चेंडू आणि 6 धावा. उंच खेळून काढलेला आहे, चिप शॉट आहे, मध्ये प्लेस केलेला आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रेशराईज केलं जाईल. 2 धावा इथे मात्र पूर्ण झालेल्या आपण पाहतो. 2 धावांमध्ये दमछाक झाली तिसऱ्या धावेसाठी. रवी पाटील स्वतःला तयार करताना आपण पाहतोय. 2 धावा धावफलकावर आल्या आणि धावफलक 2 ने वाटत असताना 17 पर्यंत जाऊन पोहोचलं आणि निश्चितच या 17 धावा झाल्यात म्हणजे मार्कंडे कारिवली संघ कुठेतरी खतऱ्यामध्ये आलेला आहे. 2 धावांची गरज असेल, 5 चेंडूंचा खेळ मात्र इथे शेष असेल. इथे ही झेल घेण्याची संधी होती. डायरेक्ट हिट was required. Unsuccessful attempt of direct hit. Meanwhile, batsman had enough time to complete one single. With the help of this single run, score will move on 18. 18 धावा धावफलकावर आहेत. फक्त आणि फक्त एक धाव गरजेची असेल हा सामना जिंकण्यासाठी. चौथा हिरवा माणकोली बी या संघाला. गजानन गोलंदाजी मार्कवर तयार असतील सामना करण्यासाठी, अर्थात रविकांत तयार. फुलटॉस आहे, अलॉंग दी ग्राउंड खेळून काढला आणि हा सामना मित्रांनो जिंकतोय चौथा हिरवा माणकोली बी संघ. लागोपाठचा त्यांचा दुसरा विजय आणि या विजयाच्या त्यांना हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन चौथा हिरवा माणकोली बी. आणि चांगला खेळ मार्कंडे कारिवली यांच्याकडूनही आपल्याला पाहायला मिळाला, त्यांचंही गोड कौतुक. चला या सामन्याचा सामनावीर कोण आहे आमच्यापर्यंत आमचे ज्ञानेश्वरजी मुकादम पोहोचवतील. मला असं वाटतं की तिसरं षटक ज्याने हाताळलं होतं आणि अतिशय खोचक मारा त्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आग ओकणारी गोलंदाजी आपण पाहिली आणि विशाल ठरतो या सामन्याचा सामनावीर. फक्त आणि फक्त 5 धावा देत 2 गडी बाद करण्यामध्ये तो त्या षटकामध्ये सक्षम ठरला. चला विशाल या. विशाल माळी ठरतोय या सामन्याचा सामनावीर. निश्चितच तिसरं अंतिम षटक तिथे मात्र त्याच्या माध्यमातून हाताळलं गेलं. फक्त आणि फक्त 5 धावा देत 2 गडी बाद करण्यामध्ये तो सक्षम ठरला आणि आपल्या विजयाची मुहूर्तमेढ इथे मात्र त्याच्या हस्ते रोवलेली आपल्याला पाहायला मिळाली. विनंती असेल भीमशेठ पाटील आपण आपल्या शुभ हस्ते विशाल याला